ते छान होतं ते. पार्वती पदे शिव हर 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 महादेव. आणि गमत अशी आहे, हा संसार आनंदाचा आदर आहे. भगवान सचित आनंद रूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. खरं म्हणजे हा मानव समाज आनंदाकरता जन्माला. आनंदाची बखरी मारी बोताने जायंती, आनंदे जाताने जीवनची, आनंदम पेयंची प्रियंती अभिसंबिषंची तद ब्रह्मा. तिथेच आनंद. आणि आनंदाला खोट आली ती आली फक्त एकाच गोष्टीनं. आनंद राहिला नाही, तिची खोट आली. आणि ती म्हणजे अत्यंत घातक अशी खोट आहे. आनंदाला जर गालबोट लावला असेल कोणी तर त्या एकाच तत्वाने त्याला आपण स्वार्थ म्हणतो. स्वार्थामुळे हा माणूस आनंदापासून आत्मसुखापासून दूर जातो. हे तो इमानी भूतानी जाईल ते कुठून हे सारा विश्व निर्माण झालं. आम्ही तुम्ही कुठून निर्माण झालो, कशावर जगतो आणि शेवटी आपलं काय होणार आहे हे तर काही सांगायची गरज नाही. काय होणार आहे माहितीच आहे. जे होणार आहे ते चुकणार नाही. पण गंमत अशी आहे, माणूस त्याची तयारी करत नाही. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, स्वयंपाक करायचं झालं तर काय काय करता सांगा. बाजारातली आणलेली भाजी तशीच ठेवता का, त्याची तयारी असते. प्रत्येक बाबतीत जे काय आपल्याला करायचं असतं त्याची तयारी करावी लागते. मिरवणुकीकरता किती तयारी करावी लागली तुम्हाला. बाईने तसं काय नाचून सगळ्या लोकांना वेगळं करून टाकले. आणि खरोखर लोक वेगळे झाले ते मला माहिती नाही, मी मात्र वेगळं झालो. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा झाला, 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 वेडा झाला. हो हो वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. आणि खरोखर हे वेगळंच फार वेगळं आहे. या समाजाला जागा करणाऱ्या संत माऊलीला हा समाज विसरला होता.
तेव्हा बार्शीचे काही लोक आणि काही संत मंडळी कपिलधारला कार्तिक पौर्णिमेला यात्रेला जातात. ज्या माऊलीला या समाजाला जागृत करण्याकरता आपलं जीवन समर्पित केलं, समाजामध्ये जी अनास्था निर्माण झालेली होती ती परिवर्तित केली. आणि ही प्रेरणा निर्माण केली. बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म, बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्ष माळा, शोभे रुद्राक्ष माळा, बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म लिंग गळा. हे अन्न स्वरूप आणलं. कपाळाला विभूती, त्यामध्ये इष्टलिंग, रुद्राक्षाची माळ, हे कायिक आणि वाचिक येण्याकरता मुखी मंत्र पंचाक्षर. शरीर, वाणी आणि मन पवित्र झालं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मन मोठं विचित्र आहे. जाऊ नये तिकडंच जात, बघू नये तिकडंच बघत. खाऊ नये तेच खायला लावतं, पिऊ नये तेच प्यायला लावतं. इतका विचित्र आहे. आणि म्हणत मनयेव मनुष्याणाम कारणं मंदमोक्षयो. मनच माणसाला देव करतं, मनच माणसाला माणूस करतं आणि मनच या माणसाला राक्षस करतं, दैत्य करतं. ही ताकद आहे त्याची, फार जबरदस्त शक्ती आहे. आत्मा सात्विक आहे. सज्जन त्याला थापटून ठेवता येईल. त्याच्यात दोन पाय आहेत. तुम्ही कधी ऐकलंही नसेल, मनाला दोन पाय आहेत. त्या दोन पायाच्या बळावर आत्म्याला झाकून टाकते. बघा, मालकापेक्षा नौकर शहाणा झाला
की मालकाची मालकीच संपली. आणि ते दोन पाय कोणते आहेत लक्षात घ्या. तुमच्या जवळ आहेत, प्रत्येकाजवळ आहेत. एक पाय आहे अहंकार, मी, आणि दुसरा आहे बुद्धी. मग बुद्धीचा वापर करतो. अहंकाराच्या बळावर तो आपल्या मर्जीला येईल त्याप्रमाणे त्या बुद्धीचा वापर करतो. या माणसाला आपल्या ताब्यात कसं घेता येईल, ही वस्तू आपल्याला कोणत्या पद्धतीनं हाताळता येईल, एवढ्या करता चेतना निर्माण करणारं चित्त बुद्धीमध्ये प्रवेश करतं आणि मन त्याला युक्ती देतं कोणत्या रीतीनं ते कार्य करता येईल. आणि म्हणून या मनाला त्याच्या तामसी वृत्तीला, स्वार्थी वृत्तीला परिवर्तित करण्याकरता ऋषी लोक भगवंताला प्रार्थना करतात. तुम्ही करता की नाही मला माहिती नाही. ऋषी लोक भगवंताला प्रार्थना करतात. यज्जाग्रतो दूरमुदैति दैवं तथैवैति दूरंगमं ज्योतिषां ज्योति तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. हे भगवंता, तुम्ही कुठे आहात हो? इथं बसलात का? कुठे आहात? खरं सांगा, कुठे बसलात? घरला जाऊन येऊ, किती वेळा घरी जाऊन आलात? हे इतकं चंचल आहे मन. आणि जिथे त्याला जाता येतं तिथं तर ते जातच जात, पण जिथं जाता येत नाही तिथेही ते प्रवेश करत. आणि म्हणून सज्जन लोक विचारवंत लोक प्रार्थना करतात भगवंताची, हे प्रभू, माझं हे मन बदललं पाहिजे. त्याच्या संकल्पना शिव झाल्या पाहिजेत, मंगलमय झाल्या पाहिजेत, अशी कृपा कर. संत म्हणतात, काय माझे मन तुझा आभार आहे ना. हे भगवंता, मन माझं मला आवडतच नाही, पण माझं मन तुला देखील का आवडता आलं नाही. आम्ही तुझे दास झालो, समर्पण केलं.
आणि त्याचं फळ काय मिळालं आम्हाला? आम्ही मनावर नियंत्रण करू शकलो नाही. आणि म्हणून संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी या मनाची दोन्ही पाय बाजूला काढले. अहंकार बाजूला केला. आणि बुद्धीला वेगळं वळण दिलं. आणि हे कार्य करीत असताना संत शिरोमणी मन्मथ माऊलीला भगवंताला प्रार्थना करावी लागली नाही. फार वेगळ्या पद्धतीनं या मनाला, बुद्धीला आणि अहंकाराला विभक्त केलं. एकापासून एकाला वेगळं केलं. आणि ते करण्याकरता जे ज्ञान पाहिजे होतं, जी युक्ती पाहिजे होती, ती फुकट मिळाली नाही. बघा, तुम्हाला सांगतो, फुकटची वस्तू कधीही सुख देत नाही. कष्टानं मिळवलेलं वैभव जे आहे ते उन्नत करत. आणि म्हणून अन्न बसवण्याने काही कवे कैलास परिश्रमाचं महत्व सांगितलं 12व्या शतकात. आणि 16व्या शतकात माऊलीनं त्याला आकार दिला. भगवंताला प्रार्थना केली नाही, माझं मन आवर म्हणून. फक्त मनाला वळण देण्याकरता बुद्धीला ताब्यात घेतलं. आपल्या अहंकाराला बाजूला ठेवलं. आणि बुद्धी, मन या दोन्हीला परिवर्तित करण्याकरता अध्ययन केलं. धर्मशास्त्राचं अध्ययन केलं. आणि सुंदर युक्ती काढली. कारण भगवंताच्या नामस्मरणाला सौंदर्यपूर्ण स्वरूप संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी अभंगाच्या माध्यमातून दिलं. आणि म्हटलं, गाऊ ते अभंग ज्याचे नाही भंग. गाऊ ते अभंग ज्याचे, गाऊ ते अभंग
रजनीताई मंगलगे स्टेजवर यायचं आपण बोलवत आहेत राहिले ज्याच्या गायनानं मनाला बाहेर जाताच आलं नाही, क्षणिक मन अखंड झालं. आणि मग सांगितलं माझ्या मनाला लागोचाळा पहा वयात माझ्या मनाला गोचाळा, 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 माझ्या निर्माण केली. संत संगतीच्या माध्यमातून समाजाला एकत्रित बांधण्याचा विखुरलेल्या स्वैर झालेल्या या लिंगवंत समाजाला एक सूत्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. अभंगाची रचना अगदी जीवनातले जे अनुभव होते सारे, जीवनामध्ये ज्या खास खळगे आहे त्याची जाण, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग अनुभवाला समाजामध्ये विकृती का निर्माण झाली, त्या विकृतीला वेगळा मार्ग देण्याचा जो प्रयत्न केला अभंगाच्या माध्यमातून, अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान, अभंगाच्या माध्यमातून जीवनाचे अनुभव सामान्यापर्यंत येऊन पोहोचले आणि सामान्य माणसाच्या अंतःकरणात
भजनाची गोडी निर्माण केली. ग्रंथ अगोदर लिहिले नाही. पहिल्यांदा शिवकरा ज्याला आपण म्हणतो, हाडोंगरी जवळचं एक लहानस छोटस जलस्रोत, पाण्याचा छोटासा ओढा, एकांत स्थळ, आणि ते कळंबापासून जवळ असल्यामुळं डोंगर पहाड पाहिला आणि एकांतामध्ये भगवत चिंतन करावं या दृष्टीने ते त्या हाडोंगरीच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याच्या काठी एक छोटीशी झोपडी तयार करून तिथे थांबले. अंतःकरणामध्ये गुरुभक्तीचा जिव्हाळा, त्याबरोबरच विखुरलेल्या या लिंगवंत समाजाला एकत्रित बांधण्याचा ध्यास या दोन्ही अवस्थेतून तपश्चर्या आणि ज्ञानार्जन गुरुगीतेचं सृजन केलं. ग्रंथाने काही उपयोग होत नाही. ज्यावेळेला माऊलीला समजलं की ग्रंथ हे शहाण्या करतायत, सामान्य माणसाला ओढण्याकरता, कलियुगा माझी भजन भजन सार, माझी भजन कलियुगा माझी भजन सार, हृदय शंकरा साकारा, हृदय शंकरा शंकरा साकारा, हृदय शंकरा साकारा, कलियुगा माझी भजन सार, कलियुगा माझी भजन सार, कलियुगा माझी भजन है सार. आणि भजनाची गोडी निर्माण केली. अभंगाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून, पदांच्या माध्यमातून भजनाची गोडी निर्माण केली. पण लोक गाऊ लागले. आनंदाने नाचू लागले. भक्तीचा बीज रोवलं गेलं. पुन्हा निर्माण आरंभ केला. सामान्य लोकांना भजनाचा अर्थ समजत नाही, अभंगाचा अर्थ समजत नाही. हे माऊलीच्या लक्षात आलं आणि आल्यानंतर त्यांनी परंपरा निर्माण केली कीर्तनाची. अभंग म्हणायचा, त्या अभंगाचं निरूपण कीर्तनाच्या रूपात करायचं. सांगतो तुम्हाला, कीर्तनाच्या दोन परंपरा.
एक नारदीय परंपरा आणि दुसरी शिवराशी परंपरा. नारदीय परंपरेमध्ये आख्यान सांगितलं जातं. तिथं कीर्तनकार एकच असतो, बाकी सारे बसलेले असतात. आख्यानाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून सांगितलं जातं. वीरशैवांची कीर्तन परंपरा ती नाही. इथे काय आहे? वीरशैवाची कीर्तन परंपरा, शिवदासी कीर्तन परंपरा एकट्याचे नाही. सारे टाळकरी, भजन करणारे सारे त्याला सांगितलं, करा नाम घोष कीर्तनी आनंद. करा नाम घोष कीर्तनी आनंद, घोष कीर्तनी आनंद. करा नाम घोष कीर्तनी आनंद. करा नाम घोष कीर्तनी आनंद. घोष कीर्तनी आनंद. करा नाम घोष कीर्तनी लागे छंद शिवनामाचा, तेया लागी छंद, तेया लागी छंद. हाती गोड, तेया लागी छंद, हाती गोड. करा नाम घोष कीर्तनी आनंद. करा नाम घोष कीर्तनी आनंद. करा नाम घोष कीर्तनी आनंद. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून तत्वज्ञान, आचार धर्म याची जाणीव निर्माण केली. लोकांमध्ये शिव काय, शिवभक्ती काय, शिवकथा काय, शिवधर्म काय, शिवाचार काय, कीर्तनाच्या माध्यमातून सामान्यापर्यंत हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सातत्य आणण्याकरता परंपरा निर्माण केली. एका दिवशी कीर्तन केलं, काम संपलं नाही. म्हणून सामान्य लोकाला दैनंदिन जीवन भक्तिमय चारित्र्य संपन्न दैनंदिन जीवन कसं व्यतीत करावं याच्याकरता पद्धती निर्माण केली. ती पद्धती म्हणजे अखंड शिवनाम सप्ताह. त्यापूर्वी कुठल्याही परंपरेमध्ये सप्ताह नव्हता. सप्ताहाचे मूळ जनक 16व्या शतकात संत शिरोमणी मान्यच माऊली सुंदर पद्धती निर्माण केली. 7 दिवसाचं हे शिबिर सामान्य माणसाला दैनंदिन जीवन पवित्र आरोग्य संपन्न
आणि भक्तियुक्त कसं करता येईल याचं नियोजन. पहाटे शिवपाठाच्या माध्यमातून अरुणोदयाला शिवपाठ केला पाहिजे. शिवपाठ करा, शिवपाठ शिवपाठ करा, शिवपाठ करा, चौऱ्याशीचा फेरा चुके, चौऱ्याशीचा फेरा चुके, चौऱ्याशीचा फेरा चुके. शिवपाठ करा, शिवपाठ करा, चौऱ्याशीचा फेरा चुके, चौऱ्याशीचा फेरा चुके, चौऱ्याशीचा फेरा चुके. शिवपाठ करा, 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 चौऱ्याशीचा फेरा चुके, चौऱ्याशीचा फेरा चुके, चौऱ्याशीचा फेरा चुके. लक्ष 84 जन्म फिरक्यात प्राप्त अवचिता नरदेह 84 लक्ष येऊन आहेत. तिऱ्यांची लक्ष 99,999 जन्म पार केल्यानंतर शेवटची आलाची मनुष्य देह. तर हा 84चा फेरा चुकवायचा असेल तर आपली चित्तवृत्ती भगवंताकडे लावली पाहिजे. नामस्मरणाच्या माध्यमातून नामस्मरण हे मनाला, वाणीला आणि कानाला पवित्र करणार आहे. शंकरा हरा जय शिव शंकरा, हरा हरा जय शिव शंकरा, सर्वजण म्हणा शंकरा हरा जय शिव शंकरा, हरा 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 शंकरा हरा जय शंकरा, हरा शंकरा हरा जय शिव शंकरा, हरा शंकरा हरा जय शिव शंकरा, हरा शंकरा हरा जय शिव शंकरा, हरा शंकरा महाराज की जय, महात्मा महाराज की जय. श्रीमद जगत समाजाला जागा करण्याचा प्रयत्न केला. सप्ताह अखंड शिवनाम सप्ताह प्रक्रिया आरंभ केली. शिवपाठानंतर दैनंदिन जीवन, पण हे सारं शिवमय झालं पाहिजे. तुम्ही तोंड धुताना पाणी घेतलं, चूळ भरायची, तोंडावर फिरवायची, उष्ट पाणी.
माऊलीनं प्रत्येक बाबतीत माणसाचं आचरण पवित्र झालं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हटलं लिंगोदके मुखबंधन, लिंगवंतांची परंपरा आहे. लिंगार्पित कर्म परम हाची धर्म. प्रत्येक वस्तू भगवंताला अर्पण केल्याशिवाय वापरायची नाही, खायची नाही, प्यायची नाही. तोंड धुण्यापूर्वी अगोदर लिंगाला जल अर्पण करा आणि त्या लिंग प्रसाद पाण्यानं तोंड धुवा. तर एकूण मला सांगायचंय, सप्ताहाच्या माध्यमातून सण पूजा परमरहस्य ग्रंथाचं पारायण त्यानंतर ग्रंथाच्या पारायणाच्या विवेचनाच्या माध्यमातून आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून जनजागरण करण्याचा प्रयत्न संत शिरोमणी मनोज पावलीने केला. आणि त्याचाच प्रतीक आहे आज या उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवकीर्तनाची परंपरा विकसित झाली. आज जवळजवळ उभ्या महाराष्ट्रात 200 ते 300 कीर्तनकार, त्यात महिलाही मागं नाहीत. 25 ते 30 प्रबुद्ध महिला कीर्तनकार समाज जागवण्याचा प्रयत्न केला आणि आजही तो अखंड रीतीनं चालू आहे. गुरुवारीही जागा झाला. आज तरुण पिढी गुरुवर्यांची, महाराष्ट्रीय गुरुवर्यांची तरुण पिढी कंबर बांधून पुढे आहे. तोही कीर्तन करू लागला. कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून आरंभापासून लिंगवंताचा धर्म विकसित होऊ लागला. आता तुम्ही पाहिलं मी स्टेजवर बसलोय, किती माऊल्या गर्भाला लिंग धारण करण्याकरता माझ्याकडे आहे. परंपरा आहे जन्माआधी लिंग गर्भाची धारण. जन्म आधी 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 लिंग गर्भाची धारण. सखा पंचानन शिव पंचानन सखा माझा, सखा माझा, माझा 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 शिव पंचानन सखा माझा, सखा माझा. जन्माधी लिंग गर्भाची, जन्माधी लिंग गर्भाची
गर्भशी लिंग धारणा, गर्भाला लिंग धारणा, जन्मभर अंग लिंग संग, जन्माच्या अगोदर लिंग धारणा आणि मेल्यानंतरही समाधी वजून मध्ये बसूनही लिंग धारणा. लिंग मध्ये जगत सर्वम त्रैलोक्यम सचराचरम या माध्यमातून वीरशैवांचा धर्माचार सामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ही कीर्तनकार मंडळी अत्यंत वेगानं करू लागली. समाज जागृत होऊ लागलेला आहे. जागृती निर्माण झालेली आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला माझ्याकडे आता जवळजवळ 200-250 लग्नपत्रिका आले. त्याच्यापैकी 75% लग्नपत्रिकेवर बसवेश्वराचं चित्र, मन्मथ स्वामीचं चित्र, आपल्या गुरुस्वामीचं चित्र, नाहीतर लिंगाचं चित्र हे आज पाहायला मिळते. 10 वर्षापूर्वी वक्रतुंड महाकाय होत. आता ते वक्रतुंड गेलं, सुंदर तुंड आलं. ही परंपरा आहे. ही बघा, तुमचं लातूर येथे पाठीमागे राहिलं नाही. कालच सामूहिक विवाहामध्ये आलो होतो. एवढा आनंद झाला मला. 2 माणसं मला सत्कार करू लागले. आम्ही भगवत घातले त्यांच्या अंगावर. तुम्हाला नाव सांगतो, अभिमन्यूचं नाव तुम्ही ऐकलंय का? महाभारतामध्ये अभिमन्यूने काय केलं? चक्रव्यूह भेदन केलं. तुमच्या कालच्या त्या वय झालेलं आहे, पण काम अभिमन्यूचंच केलं. समाजामध्ये असलेली अनास्था, भेदभाव, उच्च-नीचता दूर करून समाजाला एकत्रित बांधण्याचा हा चक्रव्यूह भेदन करून समाजाला एकत्रित बांधण्याचा प्रयत्न चक्रव्यूह भेदन करणारा अभिमन्यू तरुण होता, पण कालचा अभिमन्यू मात्र तरुण नव्हता. या वयात देखील अभिमन्यूचं कार्य करीत असताना आम्हाला फार मोठा आनंद झाला. तसंच कोरे आणि इतर समाजाचे कार्यकर्ते यांनी समाजाला एकत्रित बांधण्याचा प्रयत्न अत्यंत बुद्धिमत्तेने केलेला आहे. मला हे म्हणायचंय, लातूरचा लिंगवंत समाज एकात्म झाला पाहिजे. वयस्क जे कार्यकर्ते आहेत त्यांनी समाजाला जागवण्याचा सातत्यानं प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. या वयस्क मंडळीने चालवलेलं जे अत्यंत महत्वाचं कार्य आहे ते तरुणामध्ये बिंब
थांबविलं पाहिजे तसा प्रयत्न त्यांनी करावा. आणि त्याबरोबर तुम्हाला आपल्याला सांगायचंय, ते लातूरचा एवढा मोठा लिंगवंत समाज जर एकत्रित आला, मी जर तर म्हणायला लागलो, जर तरची भाषा बाजूला ठेवून हा लिंगवंत समाज एकत्रित आला पाहिजे आणि त्या माध्यमातून धर्म प्रचाराची धुरा हाती घेऊन अत्यंत महत्वाचं असं धर्म प्रचाराचं कार्य त्यांनी आरंभ करावं. लातूर पाठीमागे नाही, सत्संगाच्या माध्यमातून इतका सत्संग आहे हो. 28वा. 28. 28 आणि आजच्या बावगे परिवाराने ते कमालच केली. सगळे घरचे, मला तर वाटलं वाटलं त्यांच्या घरी काही लग्न होते की काय, ते सगळे सजून सगळं एवढा आनंद झाला, मला पाहूनच आनंद झाला. मला त्या काय नाव आहे आठवण नाही, तुमचे पलीकडे त्याला तर समोर घेऊन फोटो काढावाच वाटू लागलं मला. म्हणजे एवढा उत्साह, एवढा आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आनंद पाहिल्याबरोबरच मला वाटलं की खरोखरच लातूर आता शिवमय होऊ लागलेलं. आणि हळूच सांगतो तुम्हाला, लातूरचे लिंगवंत सारे जरी एक झाले, मराठवाडा सारा एक झाल्याशिवाय राहणार नाही. त्या परंपरेतच अखंड शिवनाम सप्ताहाचे कार्यक्रम चालू आहेत. माझं प्रवचन संपवण्यापूर्वी तुम्हाला आणखी एक सांगायचंय की या शिवभक्त तेव्हा या महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगवंत भजनी मंडळानं गेली अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून शिवनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. पहिला अधिक मासाचा पहिला अखंड शिवनाम सप्ताह औंढा नागनाथीची झाला. 2 जगद्गुरू त्या सप्ताहाला आवर्जून उपस्थित झाले. शिखर शिंगणापूर येथे 14 अखंड शिवनाम सप्ताह केले दरवर्षाला. आणि ती परंपरा चालू आहे. यावर्षी अधिक मासाचा अखंड शिवनाम सप्ताह करण्याचा संकल्प पवित्र गोदा अर्थात दक्षिण गंगा याच्या तीरावर वसलेला गंगाखेड च्या भक्त मंडळींनी संकल्प केलेला आहे.